कळसू माते की जय। काय काय बोलतो? वो पानी पहले लिया त्यांनी उसमें टोप में, अभी साकर डाले तो नींबू ऐसे कापेंगे पिड़ेंगे उसमें, और ऐसे ये ढवड़ेंगे तो वो साकर पकड़ जाएगी और मंग क्या वो देंगे ग्लास में। तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कळसूबाई ट्रेकला. आता वासिंदवरून निघालो आहे आणि हा बघा इकडे आपला माऊलीचा किल्ला किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय. माऊलीच्या किल्ल्यावरती पण आपण एक दिवस जाऊ ट्रेकला. तर आता सध्या कळसूबाईला चाललो आहे, 3:30 वाजले दुपारचे. चला तर बघूया पुढे. निलेश पण आलेला आहे आपला. भावांनो, खूप दिवस झाले आपण ब्लॉग नव्हता टाकला यूट्यूब चॅनलला, तर आज असा विचार केला एक ब्लॉग वगैरे बनवून टाकू शूट करून. आणि भरपूर दिवस झाले म्हणजे ट्रेनिंगला होतो तेव्हापासून इथे मुंबईला आलो, तर म्हटलं ब्लॉग बनवून शूट करून टाकू आपण, पण वेळच नव्हता भेटत. तर आज वेळ भेटला आहे जरा, आणि त्याचा मोबाईल पण जरा नवीन घेतला आहे, बोललो जरा मस्त एक ब्लॉग शूट करून टाकू. तर आता आम्ही चाललो आहे नाईट ट्रेकिंगला कळसूबाईला. तर निलेश वगैरे आला आहे आणि विक्रम इथे, आणि अजून धनराज दादा आणि प्रफुल्ल येत आहेत. तो आता निघतो आम्ही इथून. तर आता रेग्युलर चॅनलवरती व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू, महिन्यातून 2-3 व्हिडिओ तरी टाकण्याचा प्रयत्न करू. 3:30चा टाइम होता भावांनो, 3:30 करता करता आता 4 वाजत आले. काय बोलतो विक्रम, काय बोलतो बोल, तुझं काय म्हणणं आहे? फोरनमध्ये गेलो टाइम होता, बेटाइम होतो, टाइम मागं पुढे वाढतोच नाही का? हेल्मेट एकदम मस्त आहे रे, म्हणजे असं एकदम स्पोर्ट्स टाईप आहे एकदम. 1800 रुपयाचा भाव, 1800 रुपये. 1800 रुपयाचा आहे का? निलेश काय बोलतोस भावा, बोल कसं वाटतंय तुझं? ट्रेकिंगचा कितवा दिवस आहे हा? म्हणजे किती वेळा तू ट्रेक केले आतापर्यंत? 7 वेळा गेले ट्रेक. हां, 3-4 वर्ष ट्रेक करतो. 3-4 वर्षातून. अच्छा, ओके. कळसूबाईला किती वेळा गेलास? दुसरी टाइम आहे. दुसरा टाइम आहे. तुझा कितवा टाइम आहे विक्रम? मोकर मस्त आहे ना, तरी कळसूबाई करतोय वर्षातून 4-5 वेळा. वर्षातून 4-5 वेळा. मित्रांनो, माझा 5वा टाइम आहे कळसूबाईवर ट्रेक करण्याचा. म्हणजे मी फॅमिलीसोबत पण गेलो होतो, कॉलेजच्या मित्रांसोबत पण गेलो होतो, आणि आता आपले हे कामातले मित्र आणि एरियातल्या मित्रांसोबत चाललेलं आहे. सो बघू आता कसं वाटतं काय. आता पेट्रोल वगैरे टाकायला जाऊ, पुढे थांबू, आणि त्या तिथे मग धनराज दादा आणि प्रफुल्ल येतोय. सो त्यांना घेऊन मग आपण निघूया. पासून आम्ही या बिल्डिंगमध्ये थांबलो होतो, बिल्डिंगच्या खाली. तर साहिलची बिल्डिंग आहे, आपला मित्रच आहे. बोललं जरा त्याला पण बोलू खाली जरा 5 मिनिटं. खूप वेळ झाला आज त्याला आम्ही बोलवलं आहे, दाखवतो तुम्हाला. तर आता प्रफुल्ल आणि धनराज दादा पण आलेलं आहे, आणि इथे आम्ही आता पेट्रोल वगैरे भरतोय. काय बोलतो, कुठं हेल्मेट घ्यायला गेलता? हो, सेफ्टी जरुरी आहे ना भाई. सेफ्टी जरूरी आहे ना भाई. अरे तुझी वाट बघत थांबलो आम्ही तिथं. ते अंगण तो मित्राचा भाऊ बोलला की तिथे पोलीस आहेत. हा, तर मग इकडून जा बोलतो, निसर्गाच्या इथे. अच्छा. व्हिडिओ चालूच केली. व्हिडिओ चालू आहे भाई, तो अभी ब्लॉग बना रहे हैं ना आपण. ओके. ब्लॉग जाणार आहे ना मग ब्लॉग येईल ना, परवा लगेच एडिट करून. टाकलं का पेट्रोल? ठीक आहे, चल थांब, मला ते तुला ऑनलाईन करायचे. मित्रांनो, कुठं पण लांब ट्रेक करत असताना किंवा ट्रॅव्हलिंगला जाताना गाडीची सर्व्हिसिंग आणि हवा वगैरे चेक करून घेणं गरजेचं आहे. कारण प्रवास चांगला झाला पाहिजे. तर आता हवा वगैरे भरून झालेली आहे आपली, आपण आता निघतोय पुढे. मित्रांनो, आता कसारा घाटाच्या पायथ्याशी थांबलोय आपण, आणि तिथे जरा कॉफी वगैरे पिऊ म्हटलं, आणि पुढे आता इथे मस्त घाटातून जाताना थोडाशी व्हिडिओ वगैरे शूट करू. आणि आता इथे कॉफी वगैरे प्यायला बसलोय. हाय, आली का कॉफी? ओके भावांनो, आता कॉफी वगैरे पिऊ मस्त, कारण का बाईक चालवताना जरा तरतरी राहिली पाहिजे. तर आता भावांनो, आपण आता कॉफी वगैरे पिलेली आहे, आणि आता जाऊया पुढे. आणि ही जी वस्तू आहे ना, ती 1 नंबर वस्तू आहे भावांनो. कारण हेल्मेट असणं खूप गरजेचं आहे. जरा पण हवा वगैरे लागत नाही डोळ्यांना वगैरे, आणि तोंडावर डस्ट पण जास्त बसत नाही भावांनो. तर म्हणजे ट्रॅव्हल करायला जरा कम्फर्टेबल पडतं आपल्याला. आणि आता निघतोय आपण पुढे कसारा घाटात. आता बघू जरा मस्त सीन वगैरे घेऊन पाहू. काय बोलतो? थंडी वाजला आता.
हो, कारण इथे कसारा घाटा जवळ जेव्हापासून आलं ना तेव्हा मस्त असा गारवा वगैरे लागलेला आहे. फॉग सिटी म्हणजे इगतपुरी. फॉग सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आपण इगतपुरीला. आणि आता जरा गारवा महसूस होणार आहे खूपच. आणि पप्प्याला तर काय थंडी वाजणार नाही, कारण का त्याने जॅकेट, सफारीचं जॅकेट वगैरे घातलेलं आहे मस्त. सफारी नाही रे भाई, लीच आहे ली. उर्बन सफारीचा कोणीतरी घातलं, मी बघितलं का, त्याच्यामुळे मला असं वाटलं. काय बोलतो निलेश बाबा, कॉफी वगैरे पिली, कसं वाटतंय? बरं वाटतंय का? फ्रेश वगैरे वाटतंय का? हा अरे निलेश अजून द्यायची भावा, ओळख करून घे भावा त्याचे. हा निलेश आहे आणि धनराज दादा हा, आणि हा प्रफुल्ल. मित्रा ओळख करून घे, आपले मित्र आहेत, नवीन मित्र आहेत जरा. निलेश वगैरे आणि हा विक्रम आहे. सो आता कसारा घाटातून निघतो आम्ही पुढे. मस्त घाटातले आता जरा टर्निंगचे शूट वगैरे करू जरा. तर चला भेटू पुढे. अरे बाप रे बाप, हा कधी पलटी झालता काय माहिती, खतरनाक पलटी झालाय. मोठ्या मोठ्या गाड्यांचं टर्न बसत नाही, त्याच्यामुळं हे असं होत राहतं. भावांना बघू शकता सनसेट किती मस्त झालेले आहे. भाई क्रिकेटचा सीन म्हटलं, गाडी थांबूनच घेऊन टाकू आता. एक नंबर सीन झालेला आहे. ये पावर ऑफ आईफोन 16 प्रो मैक्स. अभी तो सिर्फ 5 जूम किया है और जूम नहीं किया भाई. देखे यू नो द पावर ऑफ आईफोन 16 प्रो मैक्स. तर मित्रांनो, कळसुबाई शिखराच्या खाली पायथ्याशी आलोय आम्ही आता. आणि इथे जो बोर्ड असतो ना, जो लावलेला असतो, इथे 1646 मीटर वरती कळसुबाई आहे. तर तिथे आहे ना, गावातल्या लोकांनी कोणतरी वारलं होतं, त्याचं भावपूर्ण श्रद्धांजलीचं लावलं होतं. तर ते गावकऱ्यांनी त्याच्यावर लावलेलं. तर आता कळणार कसं लोकांना, त्या बॅनरवर नव्हतं लावायला पाहिजे ते. आणि आता आम्ही इथे जरा शेक घेतला आणि चाललोय आता वरती चढायला, ट्रेकिंगला. तिकडे गाडी खाली पार्क करूया. तिकडे लिहिलंय नंदू काळू आडारसी. चला, तर ते दुकानदार बोलले 10वा झालाय त्यांचा, आता काढून टाकायला लागेल बॅनर. तर इकडे वरती आपल्याला वरती चढायचे. इकडे लाईटी दिसत आहेत तुम्हाला. त्याच्या पायथ्याशी आलेलो आम्ही. आणि वरती ट्रेकला सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं मॅगी वगैरे घेतलेली आहे, पेट पूजा. कारण धनराजाचं जरा पोट जास्त मोठं आहे, त्याला जास्त भूक लागते. आणि हा निलेश इकडे बसलाय, निलेशला पण जास्त भूक लागते, त्याच्यामुळे मॅगी वगैरे डाव पेच केलेला आहे थोडा. आणि मॅगी खाऊन आता वरती निघतोय आम्ही. सो बघत राहा, इथपर्यंत बघत असाल तर. और ये यहाँ पे प्रफुल्ल भी खा रहा है मैगी, और मैगी की टेस्ट बहुत ही अच्छी है ऐसा वो बोल रहा है. काकांनी चमचे वगैरे आणले दोन घास खाऊन बघतो कशी लागते. जीव चालतो ना जरा 1-2 घास खाऊन बघतो. मला सकाळी अकोल्याला सोडतो मी जाताना. नाही, अकोल्याला नाही झालो आम्ही, इकडनंच रिटर्न मुंबईला. अच्छा, डायरेक्ट मुंबईला. मला गावाला यायला लागलं तर मी माशी घटने इकडनं. चांगली आहे टेस्ट.
यम्मी यम्मी. यम्मी यम्मी. सकाळी किती वाजता येतात खाली? म्हटलं साप येतात. त्या काकू बोलतायत ती बाई जी होती वरती ती नळी ओढत होती पाण्याची. काय होतं मावशी? हा हा हा. तर इथे जो इथून पाण्याची नळी लावलेली, हे हापसा आहे ना, हापशाला नळी लावून पाणी भरून झालं त्यांचं, तर ते नळी ओढत होते इथून वरती. तर नळी ओढत होते ते पहिल्याला प्रफुल्ला असं वाटलं की कंटेंट आहे ना भावा. प्रफुल्ला वाटलं की साप आहे की काय. आता वर चढायला सुरुवात करतोय. बारी गावाच्या पायथ्याशी आहे आणि कळसुबाई या शिखराची उंची जी आहे ती 1646 मीटर आहे आणि बारी गावाच्या पायथ्यापासून ती म्हणजे समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे आणि बारी गावाचा जो पायथ्या आहे त्या पायथ्यापासून 900 मीटर कळसुबाई शिखराची उंची आहे. तर आता हे बारी गाव आहे. बारी गावात बघा एकदम रात्रीचं वातावरण एकदम मस्त आहे. थोडासा थंडावा आहे, एवढी जास्त थंडी नाही आहे. आणि हे लोक इकडे भांडे वगैरे घासतात. जेवण झालेलं आहे त्यांचं संध्याकाळचं आणि थंडी असल्यामुळे लोक इथे शेकोटी पेटवून शेक घेत आहेत. काका थंडी वाजते का? शेकोटी पेटवले. चला हो वरती चाललोय चढायला. आता किती वेळ लागेल तरी? वरती मुक्कामी म्हणजे जे मेन छोटं मंदिर आहे ना त्याच्या थोडं खाली नाही, थोडं खाली थांबायचे. ते विहिरीच्या थोडं पुढं. चालेल चला. जेवण झाली? ओके. तर मित्रांनो हे गाव बघा, गावाचं सीन किती भारी आहे. नजारा बघा एकदम ब्युटिफुल दिसतं एकदम. हे कशाला थांबले तिथे? चला रे मित्रांनो चला. मी आलोय आणि लाईट वगैरे लावा ना. काय बघताय? नको तुमचा विषय चालू द्या. ओके. ह्या गावातलं वातावरण बघा, रात्रीचं एकदम मस्त सीन आहे. आणि इकडे सगळे लोक शेकोटी करून बसलेले आहेत कारण थंडीच तेवढी आहे. आम्ही स्वेटर वगैरे घातलेला आहे आणि भांडे वगैरे घासून शेक करून बसलेत. झाले जेवण? ओके. हे बघा गावाकडे लोक या टायमाला शेकोटी करून बसतात कारण थंडावा आहे ना इकडे, त्याच्यामुळे गारगार एकदम मस्त गारगार लागते. घोटी जेव्हा आम्ही कसारा घाट सोडला तिथून मस्त एकदम थंड असं लागतंय. आणि पावसाळ्यात किंवा सप्टेंबरमध्ये तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या दरम्यान तर एकदम मस्त वातावरण असतं इकडं. आम्हाला थोडं लेटच झाला आता यायला. आम्ही आलो आहे जानेवारीमध्ये. सो वरती चंद्र वगैरे एकदम मस्त, लाईट चालू आहे. हे बघा गावाकडची घरं कशी आहेत, एकदम छान असा त्यांचा लुक आहे. दरवाजा वगैरे डिझाईन एकदम मस्त आहे. आणि गावाकडे ह्या टायमाला पूर्ण वातावरण शांत झालेलं असते. सगळे लोक जेवण वगैरे करून झोपण्याच्या तयारीतच असतात. आणि आता गार वारा सुटलाय भावांनो, पुढे पूर्ण अंधार आहे. ठीक आहे चला आता वरती चढू हळूहळू. तर आता मेन ट्रेक चालू होतं इथून आणि पुढे पूर्ण अंधार आहे. आपल्याकडे टॉर्च वगैरे आहेत मोठ्या. सो वरती इकडे जे लाईटी वगैरे दिसतात ना, इकडे मध्ये पोल लावलेले आहेत. हे मध्ये अशा लाईट दिसत आहेत, त्या वरती डोंगरावर पोल लावलेले आहेत मध्ये. तर आता चढत वर आलो मित्रांनो. वरचं छोटं जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आता पोचतोय आपण. आणि तुम्हाला दाखवतो पुढचा व्ह्यू थोडा. हे बघा इथे वरची पुढे छोटं मंदिर आहे. टॉर्च वगैरे घेऊन आलोय आम्ही, पूर्ण तयारीत आलोय. 3 घंटे लागतात. किती वेळ लागतो काका?
तीन घंटे लागतात जायला. हा. अच्छा तुम्ही हे विकायला रात्री विकायला थांबलेत का हे हा इकायला किती राहते 25 रुपये काठी बघा ना दुसरे तुम्हाला काठीचं बघा कशी दणकटे अजून याच्यामध्ये आहे जशी लागली तशी अच्छा घेऊन जा रात्री बर का हे बघा एवढंच नेलं काका काठ्या विकायला थांबलेले आहेत बांबू म्हणजे जशी लागली तशी जरा. चढताना सपोर्ट वगैरे मजबूत तर मजबूत हा जशी लागली तशी हा. कोणत्या नळ्या हातात नळ्या फुटतील पण काठी तुटणार नाही 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 बांबू आहे दादा ते बघा ना निलेश का हो 50 ला 3 द्या ना 50ला 3 वागतंय नाही होय नाही का नीला बोलते आपण आदिवासींचे पोर आहेत त्याच्यामुळे आपल्याला कसं चढायला काही त्रास होत नाही पण काका एवढं रात्री काट्यांचं घेऊन बसलेले तिथं त्याच्यामुळे आपण बोलतो एक काठी घेऊनच जाऊ काकांची पण बोनी करून टाकू त्याच्यामुळे 2 काट्या घेतल्यात आपण चढताना कसं जरा सपोर्टला अशी एवढी गरज नाही आपल्याला पण तरी पण आता बिचारे काका एवढं रात्री घेऊन बसलेत काट्या त्याच्यामुळे घेऊन टाकू काका झाली ना तुमची बोनी आता चला येऊ का मग हो कसं जरा आता आदिवासी भागात आलोय त्याच्यामुळे जरा आदिवासी भाषा बोललीच पाहिजे पण मला एवढी जमत नाही बोलायला तर आपले शूटर आणलेले आहेत ते बोलतायत मस्त हो चला बाबा हा या बाबा चला चला ओके ओके काका हात मिळवला मस्त मस्त वाटलं चला ओके ओके नामदेव खाडे काका आहेत ते त्यांच्याकडून आम्ही काठ्या वगैरे घेतल्यात आणि हां चला कसं असतं मित्रांनो गावाकडचे लोक आहेत त्यांचा रोजगार याच गोष्टींवर असतो त्याच्यामुळे 2-3 काट्या घेऊन टाकल्या आपल्याला गरज नाही तशी काट्या घेऊन चढायची पण त्याच्यामुळे घेऊन टाकले काकांकडून 2-3 हे जे मंदिर आहे कळसुबाईचं हे खालचं छोटंसं मंदिर आहे कारण ज्या लोकांना वरती चढायला जमत नाही ना त्यांच्यासाठी हे मंदिर खालचं मंदिर आहे हे आणि इथे तुम्हाला दाखवतो 1 मिनिट मी हां हे जे मंदिर आहे इथे कळसुबाईचं हे खालचं मंदिर आहे तर मित्रांनो कळसू आईचा असं एक इतिहास आहे की ती गावातील लोकांसाठी वनस्पती म्हणजे तिला वनस्पतीचं नॉलेज होतं जास्त वनस्पतीजन्य जे औषधं ती बनवून गावातल्या लोकांची सेवा करायची आणि त्यामुळे गावातले लोकांचे म्हणजे बऱ्यापैकी आजारांवरती उपचार करायचे तर जेव्हा ती वारली तेव्हा म्हणजे जेव्हा तिचा अंत वगैरे काय झाला तेव्हा गावातल्या लोकांनी काय केलं तिच्या नावाचं मंदिर आहे ते या डोंगरालाच नाव कळसूबाई असं नाव दिलं आणि वरती तिचं एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे तर मित्रांनो हे बघा इथून कळसूबाईच्या मंदिराची या खालच्या मंदिरापासून ही स्टार्टिंग होते चढण्यासाठी ओके बाईला वरती चढण्यासाठी जे हे अशीच पायवाटच आहे पूर्ण ती 2-3 अशा शिड्या आहेत जिथे एकदम कठीण रस्ता आहे तिथे चढण्यासाठी अशा शिड्या दिलेल्या आहेत बारी गावातून कळसूबाईचे शिखर सर करण्यासाठी रस्ता आहे आणि बारी गावात पूर्ण आदिवासी लोक राहतात बघा मित्रांनो इथे वरती एक असं दुकान आहे अजून आम्ही जास्त वरती पण नाही चढलो थोडाच वरती चढलेलो आहे बन रहा है लिंबू पाणी काय 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 बोलतो वो पानी पहले लिया त्यांनी उसमें टोप में अभी साकर डाले तो नींबू ऐसे कापेंगे पिड़ेंगे उसमें और ऐसे ये ढवड़ेंगे तो वो साकर पकड़ जाएगी और मंग क्या वो देंगे गिलास में मग पिएंगे गाटा गाटा मग काय पैसे लेंगे मैंने तर देंगे तुम्हाला लिंबू पाणी आलेलं आहे चिअर्स चिअर्स तर वर चढायला थोडी एनर्जी म्हणून लिंबू पाणी पितोय मित्रांनो जुना माकड नाही पप्पू मीठ टाकायला गेलाय त्याला मीठ कमी पडलंय थोडं चांगलं आहे मस्त आहे वरती चढत चाललोय आता आणि आपण आता बऱ्यापैकी वरती आलोय इकडे बघा वरती तुम्हाला दाखवतो ह्या लाईटीच्या पेटत आहेत इथे ह्या लाईटीचे चालू आहेत त्या लाईटीन म्हणजे ते 2 पोल आहेत वाटतं मध्ये लाईटीचे आणि वरती छोट्या छोट्या बॅटऱ्या वगैरे लावलेल्या आहेत त्या बॅटऱ्यांवरती लोक वरती चढत आहेत सो आता चढतोय आम्ही हळूहळू वरती फुल अंधार आहे पुढे आता आपल्याकडे टॉर्च आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही दम लागलाय रात्र आहे त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही थंड वातावरण आहे सो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही त्याच्यामुळे हो सकाळी आंघोळ करायला तुला
हा बाबा बसले तिथं. हे बाबा आता दमलाय बसलाय. नाही हे बाबा आहेत आणि यांचं नाव आहे धनराज बाबा. धनराज धनुबाबे. धनु बाबा बसले. आता ते आशीर्वाद देतील. धनुबाबाचं दर्शन घ्या. बाबा खाल्ले होते पहिले ते लेडीज फर्स्ट. बाबा रणछोडदास. आता तू कोणता बाबा आणला नवीन? बाबा रणछोडदास. मित्रांनो जरा ट्रेक चालू आहे आमचा हसत खेळत. सो थोडस एक्सपिरियन्स. शब्द अपेक्षा नव्हती की एवढा भारी होईल. होईल. अनपेक्षित एकदम. व्हॉट इज मीन बाय मोठा अपेक्षा ज्या आहेत त्या एकदम उपळून निघालेल्या आहेत. त्या जे काय बंधू भेटलेले आहेत, काय वाईब जुळली आहे. मित्रांनो जे आपले मित्र जे होते अनोळखी 2-3 ते पण एकदम खास ओळखी निघल्यात त्यांच्या. त्याच्यामुळे ट्रेक करायला अजूनच आनंद होत आहे आपल्याला. आणि आता किती वाजलेत माहिती आहे का? आता वाजलेले 11 वाजलेत मित्रांनो. पुढे नाही तर आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचले. आता अजून अर्धा ट्रेक करायचा बाकी आहे. सो वरती जाऊन टेंट वगैरे टाकून आज रेस्ट करायचा. उद्या सकाळी सनराईज बघणार आहे. मित्रांनो वर चढतोय आता. वर चढता रस्ता खूपच कठीण आलेला आहे आता. हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला. वर असं एकदम सरळ असं वर जायचंय आपल्याला. असं सर एकदम वरती. आणि खतरनाक कठीण रस्ता आहे आता वरती चढायला थोडा. आणि एवढ्या कठीण रस्त्यात पण काका वरती काय काका तुमच्याकडे पाण्याच्या बॉटल आहेत ना? पाण्याच्या बॉटल घेऊन चालत एवढं रात्री एकटेच. कारण कसं त्यांना ते बॉटल वरती विकावे लागतात ना. हां त्याच्यामुळे वरती तुम्ही यालाच नाही नेता ना वरती विकायला. तर एवढ्या रात्री काका एकटेच चाललेले आहेत बॉटल्स घेऊन वरती. म्हणजे जेव्हा टुरिस्ट लोक जे येतात असे ट्रेकर्स वगैरे त्यांना बॉटल्स वगैरे विकायला. आणि आता रात्रीचे 12 नाही 11:15 वाजलेत. काका एकटेच चाललेत. त्यांच्या पण चपला वगैरे सरकत आहेत त्याच्यामुळे ते चपला काढून चाललेत आता. त्या गोणीमध्ये फुल बॉटल आहेत त्यांच्याकडे बॉटल्स. आणि हा रस्ता इथून रस्ता बघा किती कठीण आहे. थोडा कठीण म्हणजे असं स्लिपरी आहे. वरती चढताना पाय घसरत आहेत. त्याच्यामुळे काकांनी पण हे केलेलं आहे काय बोलतात त्याला चप्पल वगैरे काढून काकांच्या जोडीला चढू आपण आता थोडं. चला काका रोज येतो तुम्ही? काका रोज येत आहेत मित्रांनो इकडे. कारण त्यांचं ते रोजगारच येते. त्यांना टुरिस्ट जे ट्रेकर्स वगैरे येतात टुरिस्ट त्याच्यातून त्यांचा इन्कम असतो गावातल्या लोकांचा इथल्या. सो त्यामुळे ते त्यांचं रोजचं वरती काही लोक सिलेंडर पण वरती घेऊन जातात. तेव्हा आम्ही मागच्या वेळी आलतो इथे तेव्हा मी असं ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला. तेव्हा ते एक काका तर सिलेंडर घेऊन चढत होते एवढ्या वरती. आणि हे काका तर पाण्याच्या पूर्ण बिस्लरीच्या छोट्या छोट्या बॉटल्स आहेत त्याची गोन एकदम खांद्यावर घेऊन चढतायत. आणि रस्ता पण बघा इथून कसा डेंजर आहे. माझे पण पाय सरकत आहेत मित्रांनो. आता इथं जरा पायऱ्या लागलेल्या आहेत. आणि वर चढताना अच्छा म्हणजे लाईटचे पोल खाली पण होते बऱ्यापैकी. पण इतक्या वरती हा पहिला पोल आहे लाईटीचा. तर इथे पायऱ्या वगैरे लागल्यात थोड्याशा. आणि जरा चढायला जरा इझी जाते. आणि इकडं तुम्हाला व्ह्यू दाखवतो थोडा. खाली इकडं व्ह्यू बघा आपण किती वरती चढलो आहे. खालचे हे गाव आहेत पूर्ण. याच्या लाईटी वगैरे ज्या दिसत आहेत या एकदम खालची म्हणजे जे बारी गाव आहे बारी विलेज दिसतोय पूर्ण चमकताना लाईटिंगमध्ये. हा बारी विलेज आहे पूर्ण. सो इतका वरती आपण आलेलो आहे. आणि आपल्याला अजून थोडं वरती जायचं आहे. बघा किती सुंदर दिसतंय बारी विलेजचा नजारा. चला थोडं वरती जाऊ आपण आता. सो पहिली पायरी दुसरी पायरी ही पहिलीच पायरी अजून दुसरी पायरी दाखवतो वरती. पाया पडतो करतो सुरुवात करतो. इथे चढायला खूपच डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे इथे पायऱ्या लावल्यात मित्रांनो. सो इथून आता बहुत कठिन है यार ये चढ़ने के लिए. हाँ तो भी हम लोग मेहनत कर रहे हैं. फिर भी मेहनत कर रहे हैं और मंजिल तक पहुंच के ही रहेंगे. मेहनत का फल मीठा होता है. चलो चलो भाई. वेरी रिस्की. डोंट डू दिस अगेन. डोंट ट्राय होम. डोंट ट्राय एट होम. अरे ऍड चालवायला घेतलं काय तुम्ही? खाली इकडून बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा बारी विलेज इकडं. ओ भाई बॅटरी पाडली. नाही बाबा मी गळ्यात घातली. तुम्ही दोघांनी बघून घ्या तुम्ही कुठं घातली होती बॅटरी. सो बॅटरी पडलेली आहे खाली आता.
काय नाही, जवळच आहे इथे. आता विक्रमलाच आणावं लागेल आधीच तो पड निघाला. बॅटरी. आता विक्रमलाच आणावं लागेल. तो बॅटरी आणेपर्यंत तुम्हाला दाखवतो इथे मी. हे बघा बारी विलेज काय मस्त चमकते ना एकदम. पूर्ण लाईटीच लाईट आहेत. ह्याच्या खालच्या लाईट आहेत ना इथे, ह्या दोन. हा बारी विलेज आहे. आणि हे इकडं पूर्ण पुढं कोणतं गाव आहे माहीत नाही, पण मस्त लाईटी चमकतात तिकडं. सो मित्रांनो, चढतोय आपण आता वरती. बॅटरी घेऊन आला विक्रम. बॅटरी वगैरे पडली होती. हे मेन पायरी, मेन शिडी भावनो. अजून एक मेन शिडी आहे, तिथं फुल रिस्की. इथे दाखवतो तुम्हाला. तिथं चढायला खूप प्रॉब्लेम असतो. अँड धनराज आता चढतोय हळूहळू माझ्या मागे. छोड़ो भाई. धनराज आता भी आ गया ऊपर चढ़ते और ये लोग भी इधर तक चढ़े. बॅटरी घेऊन आलो, खाली पडली. भावना आता दगडाच्या पायऱ्या आल्यात, दगडाच्या नॅचरल एकदम. हे बघा थोडा दम पण लागलाय. आणि चढतोय अजून चढतोय वरती पोचायला. नाशिक आहे बाई या साईडला. हां, लेफ्टला नाशिक आणि इकडे राईटला नगर, म्हणजे आपला भंडारदरा डॅम, राजूर, अकोले. आणि हे इथं मध्ये आपलं हे आहे बारी विलेज. मित्रांनो, खरं माझ्या विंटर मध्येच आहे यस. ट्रेक करण्यासाठी. विंटरमध्ये म्हणजे आता विंटर चालूच आहे, पण संपत आलाय बऱ्यापैकी. पण नाही अजून संपत आला. आज किती 5 जानेवारी ना, आज 4 जानेवारी. सो त्याच्यामुळे आहे थंडी बऱ्यापैकी. आणि पायऱ्यांचा जोपर्यंत रोड आहे तोपर्यंत मजा येते ट्रेक करायला. मजा म्हणजे एकदम इझी वाटतं. आणि जेव्हा पायऱ्या संपतात तेव्हा थोडं प्रॉब्लेम येतो चढता. इथे वरती अजून एक छोटंसं दुकान आहे बघा मित्रांनो. ही सेकंड लास्ट आपली क्लिफ आहे, सेकंड लास्ट पायरी आहे. ह्याच्यावरती अजून एक लोखंडाची शिडीची पायरी आहे. तुम्हाला खाली दाखवतो, एक मिनिट थांबा जरा. शेवटची सेकंड लास्ट पायरी आणि ही जागेवर 90 डिग्री आहे. सो ह्या पायरीने वर चढतोय आता आपण हळूहळू. आणि हे बघा इकडे वरती ही फुल 90 डिग्री आहे. सेकंड लास्ट पायरी आहे. आणि सेकंड लास्ट म्हणजे मध्ये भरपूर गॅप आहे अजून. आणि मग लोखंडाची एक शेवटची पायरी वरती आहे. सो आता ह्या पायरीवरून चढतोय आपण. किंवा वरती आलोय आपण आता पूर्ण. आणि ही जी पायरी आहे ही सेकंड लास्ट पायरी आहे. सो आता वाजलेत भावांनो 11:30 नाही, जवळजवळ 11:15 वाजले असतील. 11:15 ॲक्युरेट टाईम मी बघितला नाही अजून. सो ही पायरी आता संपल आणि ऑलमोस्ट आपण आता वरती पोचलोयच. जवळपास अजून अर्धा तास लागेल वरती जायला आपल्याला. पण आपण थोडं खालीच थांबणार आहे टेंट वगैरे लावून. पूर्ण दमला का काय? दम नाही लागला, पाय दुखतात आहे. बाकी काय पाय दुखतात का? सो अजून खालती लाईटी पेटत आहेत. खालतून पण पब्लिक येते अजून थोडी हळूहळू वर. आणि 90 डिग्रीवाली पायरी कंप्लीट झाली आपली भावांनो. ओह भाई, मी तर फुल रुमाल वगैरे बांधलाय, मला जरा सर्दीचा प्रॉब्लेम आहे. आणि इकडे बघा लाईटीचा पोल वगैरे. इथपर्यंत थोडीच पायरी राहिली आता. आणि वरती परत थोडं सपाटीकरण आहे, जास्त चढणं आहे केली जर. तर मित्रांनो, इथे कळसुबाईला एक विहीर आहे वरती टॉपला. आपण जेव्हा येतो आता इथून फक्त आपल्याला 15 पण नाही 5 ते 10 मिनटं लागतात. आणि इथं जी एक विहीर आहे ना, त्याच्यात एवढं क्लिअर आणि मिनरल वॉटर आहे ना, ते आपण आता थोडंसं पाणी भरून घेतोय आपल्याला. सो 1 मिनिट काढतो पाणी. चालू हे बघा तुम्ही पाणी बघू शकता, एकदम क्लिअर वॉटर आहे. थोडंसं पाणी प्यायला घेतो आपण. आणि एकदम चिल्ड वॉटर आहे. ओके, अशा ठिकाणी आल्यावर जास्त पाणी हातपाय धुवायला वगैरे असं वापरू नका जास्त. कारण एवढ्या उंचावरती विहीर चालू आहे, त्याला अजून पाणी, ही विहीर कधी आटत नाही. सो झालं आता पाणी वगैरे भरतो. आता पुढे आपण वरती जाऊन आपला टेंट कॅम्प करणार आहे. तर मित्रांनो, आता टेंट वगैरे जोडायला घेतलाय आम्ही. भाई विक्रम एकदम एक्सपिरियन्स वाला माणूस आहे. टेंट वगैरे त्याला त्या होलातून तिकडून ओके झालं, डन झालं. सो आता त्याला आपण टेंट वगैरे उभा करू आणि
करूया मस्त प्रकारे एकदम. टेंट इथं ठेवू आणि इथून वरती थोडंच आहे, 2 मिनिटात वरती चढायचं आहे सकाळी उठल्यावर. मित्रांनो आता टेंट मध्ये मस्त बसलेलो आहे आपण. टेंट वगैरे लावून झालाय आणि इथे डबे वगैरे आणलेले आहेत आम्ही नॉर्मल म्हणजे थोडंफार खायला. टेंटच्या आत बसलो तर एकदम मस्त गरम लागतंय आणि टेंटच्या बाहेर जेव्हा आपण गेलो ना तर खूप जोरात वारा सुटलेला आहे. टेंटच्या बाहेर एकदम खतरनाक वारा सुटलाय आणि या टेंटमध्ये एकदम असं गरम लागतंय. तर टेंटचा खूप फायदा आहे अशा वेळी. आणि आता सकाळचा शूट करू आपण जरा सनराईज वगैरे एकदम मस्त मस्त. थोडंसं आता पोटाला कळा लागले. आता सनराईज झाल्यावर पण भूक लागली, मला पण भूक लागली. नॉर्मल घरूनच आणलेलं आहे आपण थोडं नाईटला थोडंसं खाऊन झोपू मग. ठीक है, गुड नाइट मित्रांनो. ये जो है ना ऊपर लाइट भी ऐसा टांगा है हमने उजड़ के लिए. चलो मिलते हैं सुबह मस्त एकदम सनराइज का शूट करेंगे. चप्पल कर. गुड नाइट. पहिलं खुललं पाहिजे आता. मी मित्रांनो सकाळ झाले, आता उठलोय. 5 वाजून 6 मिनटं झालेली आहे तिकडे जस्ट. आता टेंट वगैरे आवरून वरती जाऊन जरा सनराईजचा आनंद घ्यायचा आपल्याला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इकडे समोरून सनराईज होणार आहे. ॲक्युरेट 6 कितीला रे 6:17ला सनराईज ॲक्युरेट वरती येणार आहे. सो वेट अँड वॉच आता करतोय आणि जे रेड झालं ना समोरून तिकडून सनराईज होणार आहे. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही सनराईज झालेला आहे एकदम मस्त असा आणि एकदम रेड लाईट आलेली आहे आणि एकदम खतरनाक असा सीन दिसतोय भाई. या सीनसाठी आपण आलतो इथे कळसूबाईला. सो तुम्हाला पण कधी यायचं असेल तर नाईट कॅम्पिंगला या आणि सकाळच्या वेळी असा सीन बघायला भेटेल तुम्हाला. 8:30 वाजे 8:30 नाही 6:30 6:15 ते 6:30च्या दरम्यान. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे ॲक्युरेट म्हणजे सनराईज होत चाललेलं आहे. पूर्ण रेड झालेलं आहे एकदा आजूबाजूला आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. इकडे बाजूला बघा इकडे पाणी वगैरे कसं आहे. हे भंडारदरा डॅमचं पाणी आहे, प्रवरा नदी आहे आणि एक नंबर असं सनराईज झालेलं आहे एकदम मस्त. बघू शकता मित्रांनो काय मस्त असा व्ह्यू दिसतोय एकदम कडक एकदम. हे बघा मित्रांनो कळसूबाई पीकवर आपल्याला एक मित्र भेटलेला आहे आता मंकी. सनराईज वगैरे बघून झालेलं आहे आपलं. आता थोडा मंकी मॅन दाखवतो तुम्हाला. हा बघा कसं बघतोय भाई. क्यों आवाज दे रहा है उसका.
ते सवय नाही रे. जाऊ का? भंडारा लाव ना, भंडारा लाव. नारळ कुठे पुढे कळसू माते की जय जय आदिवासी. तर मित्रांनो नारळ वगैरे फोडलाय आपण आता इथं कळसू मातेला. आणि तर मित्रांनो नारळ वगैरे फोडून झालेलं आहे आता कळसू मातेला आपल्या इथं. आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि मग सनराईजचं पण दर्शन झालं एकदम चांगलं आपल्या. तर मित्रांनो आता खाली उतरतोय आम्ही. कळसू आईचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. सो तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू आणि भेटू पुन्हा एकदा दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.